नमस्कार, मी विनोद तळेकर. आपण करेक्ट कार्यक्रममध्ये आज एका हॉट टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तसं म्हटलं तर सामाजिक दृष्ट्या हा प्रश्न तितका गंभीर नाही, मात्र लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं झालं असं की मुंबई महापालिकेनं मुंबईतले कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली आणि त्यानंतर या कबूतरखान्याच्या कारवाईला विरोध करण्यासाठी जैन समाज किंवा एक विशिष्ट समाज रस्त्यावर उतरला. त्यांनी काल एक मोर्चा काढला होता. त्याचबरोबर मंत्री आणि भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा एक पत्र महापालिका आयुक्तांना लिहिलं आणि यामध्ये त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. मात्र हा एक प्रकारे धार्मिक दहशतवाद आहे अशा स्वरूपाचं मनसेचं म्हणणं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक विधान केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात योग्य तो आरोग्याचा प्रश्न गृहीत धरून योग्य तो निर्णय कोर्टानं घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे या प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं मनसेचं म्हणणं आहे. त्यामुळे हा प्रश्न सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच कबूतरखान्याला लोढा हे धार्मिक रंग देत आहेत का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते आहेत, ते भाजपची भूमिका मांडणार आहेत. त्याचबरोबर मनीषा कायंदे शिवसेनेचे आमदार आहेत. आपलं दोघांचंही स्वागत आहे. बंदिश शेठ आहेत, समर्थक आहेत कबूतरखान्याचे, आणि आदित्य दामले आहेत, पक्षीप्रेमी. आपल्याला एक न्यूट्रल व्हॉइस पाहिजे. नेमकं यातनं काय संकट आपल्यावर येऊ घातलेलं आहे या संदर्भात ते आपली भूमिका मांडणार आहेत. आणि मनसे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मी सुरुवात करतो अवधूत वाघ तुमच्यापासून, कारण भाजपच्या एका मंत्र्यांनी या संदर्भात असं पत्र लिहिलेलं आहे आयुक्तांना की कबूतरखान्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. एकीकडे कोर्टानं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेत हे कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय महापालिकेचा योग्य ठरवला आणि त्या दृष्टीनं कारवाई केली जाते. असं असताना कुठे ना कुठेतरी भाजप या सगळ्या प्रश्नाला धार्मिक रंग देऊ पाहते का? असं आहे की समाजामध्ये एकाच प्रश्नाकडे अनेक जण अनेक दृष्टिकोनातून पाहतात आणि ज्या पद्धतीने अनेक लोक पाहत असतात ती प्रत्येक दृष्टी काही चूक असते असं मला वाटत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या विचारसरणीतनं लोक वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतात. शेवटी पेटाने केलेल्या एका ज्याला आपण याचिका म्हणतो त्या याचिकेवर न्याय देत असताना माननीय हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय सर्वप्रथम एक लोकशाही म्हणून आपण हा मान्य करायला शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने जो घेतलेला निर्णय आहे आणि जो महानगरपालिकेने घेतलेला निर्णय कोर्टाने ग्राह्य ठरवलेला आहे त्याला आपण रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. आपली मतभिन्नता असू शकते, कित्येक वेळा आमच्या मताप्रमाणेच किंवा माझ्या मताप्रमाणेच किंवा आमच्या पक्षाच्या मताप्रमाणेच किंवा सरकारच्या मताप्रमाणेच निर्णय लागतात असं नाही आणि तसं लागूही शकत नाही. परंतु अशा वेळी अल्टिमेटली जी व्यवस्था आपण मान्य केलेली आहे त्या व्यवस्थेने दिलेला निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. आता हा जर निर्णय मान्य करायचा नाही तर पुढे काय, तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि जर सुप्रीम कोर्टाने पण मान्य नाही केला तर लोकशाहीने दिलेल्या तरतुदीप्रमाणे आपण 2/3 खासदार निवडून आणायचे आपल्या ताकदीने आणि मग घटनाच बदलायची जर वाटलं तर आणि वेगळा कायदा करायचा. मला असं वाटतं की कबूतर असो किंवा कुठचाही प्राणी असो, हे जे नैसर्गिक अधिवासात राहणारे प्राणी आहेत त्यांना आपण ज्यावेळी फुकट फीड घालतो त्यावेळी त्यांचा आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हस्तक्षेप करतो. एखादा प्राणी आणि पक्षी आजूबाजूला राहणं यामध्ये काहीच वाईट नाहीये. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी मिळत नाही त्यामुळे भूतदयेने त्यांना पाणी देणं काहीच वाईट नाही. परंतु कबूतर हा केवळ काय कबूतरखान्यामध्येच आहे का, तर कबूतर हे संपूर्ण भारतभर आहेत आणि ते काय खातात तर ते सगळं कीटक पण खातात, छोटे छोटे कृमी पण खातात, मिळालेलं धान्य पण खातात आणि त्यावर राहतात. अशा वेळी जर कबुतरांना आपण एकाच ठिकाणी अनेक जर अन्न देत बसलो तर त्यांची प्रमाणाबाहेर वाढ होते आणि कुठचीही गोष्ट अति तेथे माती असते. जर प्रमाणाबाहेर कुत्र्यांची वाढ असो, मांजरांची वाढ असो, वाघांची वाढ असो, हरणाची वाढ असो, कबुतराची, कावळ्याची, कोणाची असो, ती वाईटच असते. आणि कबूतर खाण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे हे पण आपण बघितलं पाहिजे. आणि आता मॉडर्न सायन्सने सिद्ध झालेलं आहे की कबुतराच्या अंगातून निघालेली जी पावडर टाईप एक धूळ असते, त्यांची विष्ठा असते, यातून श्वसनाचे मोठे गंभीर आजार चालतात. मी तुम्हाला माझं वैयक्तिक उदाहरण देतो. माझ्या शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका गर्भश्रीमंत माणसाची फुफ्फुस
ही केवळ कबुतराच्या या धुळीमुळे खराब झाली आणि त्याला लंग ट्रान्सप्लांट करावं लागलं. आज तो त्याच्याकडे भरपूर म्हणजे अब्जावधी चा मालक आहे म्हणून त्याने हे यशस्वीरित्या केलं, पण आज तो घराच्या बाहेर पडू शकत नाहीये. जर सर्वसामान्य माणसांमध्ये हे झालं असतं तर काय झालं असतं याची आपण कल्पना करा. त्यामुळे न्यायालयाने घेतलेला निर्णय आम्हाला योग्यच वाटतो. अवधूत वाघजी, तुम्ही न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य म्हणताय, पण मंगल प्रभात लोढा यांचं म्हणणं तसं नाही. मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन आयुक्तांना केलेलं आहे. एकीकडे पक्षाची भूमिका वेगळी असू शकते किंवा तुमची व्यक्तिशः भूमिका वेगळी असू शकते, पण मंगल प्रभात लोढा यांचं यांची ही कृती म्हणजे एक प्रकारे याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होतोय. मनसेनं तसा स्पष्टपणे आरोप केलाय. नाही, मला तसं वाटत नाही. शेवटी मंगल प्रभात लोढा हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्याचबरोबर ते लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधीचं काम असतं की ज्यावेळी समाजातील एखादा गट किंवा एखादा काही लोक समाजातली त्यांच्याकडे एखादी गोष्ट घेऊन येतात, त्यावेळी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती योग्य ठिकाणी नेणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच असतं. मग तो गट छोटा असो किंवा मोठा. मला असं वाटतं की काही जण आपली बाजू मांडण्यासाठी जर मंगलजींकडे गेले असतील तर मंगलजींनी लोकप्रतिनिधी म्हणून या त्यांच्या भावना म्युन्सिपल कमिशनरकडे पोहोचवणं यात गैर असं काहीच नाहीये. परंतु भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये जे आम्ही सरकार चालवतो आहोत, आम्ही न्यायपालिकेने दिलेले जे निर्णय आहे त्याचा आदर करतो आणि त्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करणार. मनीषा, ते तुम्हाला या चर्चेमध्ये मी सहभागी करू इच्छितो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की एकीकडे भाजपचं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची भावना आम्ही मांडतो आहोत, मात्र न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो सर्वंकष विचार करून निर्णय दिलेला आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजासाठी त्यांची वकिली करत प्रशासनाकडे दाद मागणं हा तुम्हाला धार्मिक दहशतवाद असा शब्द मनसेने वापरलाय, पण मी तो वापरणार नाही. पण धार्मिक दंडेली आणि या सगळ्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? विनोद, तुम्हाला मला जास्ती वेळ द्यावा लागेल. अगदी. मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते, प्लीज मला त्याच्यामध्ये धुळकू नका, माझी आजच्या दिवशी विनंती आहे. पहिली गोष्ट तर या तारांकित प्रश्न मी उपस्थित केला होता विधान परिषदेमध्ये कबूतर खाण्यासंबंधी, खास करून दादरचा. दुसरी गोष्ट मी माझी पार्श्वभूमी सांगते. मी प्राणीशास्त्राची अभ्यासक आहे, PhD माझं प्राणीशास्त्रामध्ये आहे. कबुतरांवर मी काम केलेलं आहे. कबुतरांचे किती प्रकारचे पंख असतात आणि काय असतं, त्यांच्या विष्ठेमध्ये काय आहे, त्यांच्या विविध शरीरात काय बाहेर पडतं आणि ते प्राणी मनुष्याला कसा हानिकारक आहे. मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीची मी आजीवन सदस्य आहे आणि त्या माध्यमातून जवळजवळ 50-60 रिसर्च पेपर आहेत की हे किती घातक आहे. त्यांची विष्ठा, त्यांचे 3 प्रकारची पिसं असतात. जी मोठी पिसं आपल्याला दिसतात, छोटी पिसं असतात आणि त्याच्यापेक्षा बारीक जी त्यांच्या स्किनला अगदी जवळून लागलेली असतात त्याला मायक्रोफायब्रिल म्हणतात. ते नेकेड आयला दिसत नाही, ते मायक्रोस्कोप खाली दिसतात. ते तुमच्या थेट श्वसन नलिकेत जाऊ शकतात. हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनियाटिस हा होतो. त्याच्यानंतर त्यांच्या विष्ठेमध्ये एक प्रकारचा फंगस आहे. हा झाला सगळा सायंटिफिक भाग. म्हणजे याच्यावरचे अनेक रिसर्च पेपर मी स्वतः कोर्टाला पुरवलेले आहेत आपल्या महानगरपालिकेच्या वकिलांकडनं. आणि मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी सुद्धा भरपूर त्याच्यामध्ये सांगितलं हे सायंटिफिक आहे. त्याचा मेडिकल इश्यू. आपण कोरोनामध्ये नाकाला आणि तोंडाला पट्टी का लावत होतो? कारण जीवजंतू आपल्या तो कोरोना आपल्या जाऊ नये म्हणून आपल्या अंगामध्ये. बरोबर. आता अनकंट्रोल्ड ग्रोथ एखाद्या कुठल्या प्राण्याची ती वाईटच असते. आपण कुत्र्या मांजऱ्यांचं न्यूटरिंग करतो, निर्बीजीकरण करतो. का करतो? कारण ते उच्छाद मांडतात आहे, ते लोकांना चावतात आहे. मग तेव्हा लोक ओरडाओरडा करतात की या भटक्या कुत्र्यांना आवरा, त्यांचं निर्बीजीकरण करा, त्यांना व्हॅक्सिनेट करा. कबुतरांना आपल्याला निर्बीजीकरण करणं अशक्य आहे. लाखो करोडो आहेत ते. आणि 1972च्या वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये काही ज्या एंडेंजर्ड स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये कबूतर हा एंडेंजर्ड स्पीसीज नाही आहे. म्हणून त्याला मारायचं का? नाही. तर तो एक प्राणी आहे, जगला पाहिजे. प्रत्येक प्राणी जगला पाहिजे. बरोबर आहे. पण आता कबूतर खाणे जे म्हणतात ना अधिकृत अनधिकृत, असं काही नाहीये. सगळे अनधिकृतच आहेत. कारण एखादा किराणावाला असतो, त्याच्याकडे काही लोक जातात, ते त्या दाणे घेतात
आणि लोक तिकडे फुटपाथवर टाकायला चालू करतात. कुठेही सर्रासपणे एखादा कबुतरखाना उभा राहतो फुटपाथवर. मग फुटपाथवर लोकांनी चालायचं नाही का? त्या कबुतरांची विष्ठा आपल्या अंगावर पडतेय, ते सहन करायचं का? माझं म्हणणं याच्यामध्ये आहे की तुम्ही कुठे, बरं त्या दादरमध्येच मी राहते, लहानपणापासून मी तो कबुतरखाना पाहते. आम्ही जायचो कबूतर गंमत बघायला, पण तेव्हा लोक थोडस आपलं टाकलं मूठभर निघून जायचे. आता त्या ट्रॅफिक आयलँड आहे तो, त्या ट्रॅफिक आयलँड मध्ये 200-300 गोणी पोतं कायम तिकडे ठेवलेले असतात. तो एक वॉचमॅन येतो, तो तुमच्याकडनं काय पैसे घेतो, तुम्ही दाणे घ्यायचे, टाकायचे, किलोने किलो एवढे दाणे रोजचे त्या कबुतरांना ठिकठिकाणी टाकले जात आहेत. दादरचा कबुतरखाना असो, सगळीकडे मुंबईमध्ये ह्या सगळा हैदोस चाललेला आहे. मर्सी फिडिंग याला एक नाव आहे, मर्सी फिडिंग. तुम्हाला प्राण्यांची सेवा करायची, खरंच करा ना. खूप मार्ग आहेत प्राण्यांची सेवा करायला. गोशाळेला तुम्ही दान देऊ शकता, डॉग्स कॅट्सचे शेल्टर होम आहे, तिकडे तुम्ही तुमचं योगदान द्या. अनेक प्रकारे तुम्ही योगदान देऊ शकता प्राण्यांसाठी. आता आपण म्हणतो उन्हाचे दिवस आहे, पाणी ठेवतो आपण, ठीक आहे, परंतु यांची उत्पत्ती अशी अनकंट्रोल झाली तर शेवटी तुम्हाला ते रोग हा इतका भयानक आहे. लंग्सचे फायब्रोसिस होतात, तुमच्या लंग्सची इलॅस्टिसिटी लूज होते आणि त्यांनी तुमची फुफ्फुसं काम करत नाही. त्यामुळे अत्यंत भयानक प्रकार आहे. काल 2-3 दिवस हे सगळी आंदोलनं चालू आहे. मी स्वतः आता आज दुपारी पण होते, हा प्रश्न मी उपस्थित केला एका स्टार्ड तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून. त्यामुळे हे मलाही माहिती नव्हतं की त्याचा इतकी मोठी रिॲक्शन होईल, इतके जैन लोक येतील. पण एक शेवट सांगू द्या. गुजरातमध्ये पतंग महोत्सव होतो, किती पक्षी मरतात, सगळ्या प्रकारचे पक्षी मरतात. खाली मोठमोठे अँब्युलन्स ठेवतात वेगवेगळ्या ठिकाणी, ते पक्षी मेला की त्याला उचलून घेऊन जायला. मग हाऊ डू यू जस्टिफाय दॅट? म्हणजे एकीकडे भूतदया दाखवायची, मात्र दुसरीकडे त्याच पक्ष्यांचा बळी तुमच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी घ्यायचा, असा तुमचा मुद्दा आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही तांत्रिक दृष्ट्या हा मुद्दा मांडलेला आहे, तो व्यवस्थित अगदी लक्षात आलेला आहे. फक्त माझा एक प्रश्न आहे की यावरनं जे राजकारण केलं जातंय ते तुम्हाला पटतंय का? नाही, अजिबातच. ह्याला सायंटिफिकली आणि मेडिकली बघितलं पाहिजे. तुम्हाला ओके, तुम्हाला कबुतरांना, बरं मी काही जैन लोकांशी बोलली, त्यांना मी असं विचारलं की म्हणजे ते म्हणतात प्राणी मात्रावर दया दाखवा, त्यांना जगवा. आता जैन लोक अनेकदा ते मुनी तोंडावर पट्टी ठेवतात, पायात चप्पल घालत नाही का, की आपल्या पायाखाली कोणी चिरडून मरू नये. बरोबर. परंतु हे आता जर का माणसांनाही त्याचा कुठेतरी त्रास होतोय आणि इट इज अ व्हेरी सिरियस डिझीज आणि अनकंट्रोल पॉप्युलेशन आहे, मग कुठे ओपन स्पेस मध्ये त्यांना कुठेतरी तुम्ही फिडिंग करा. आता तिथे कबुतरखान्याच्या आसपास ज्या बिल्डिंग्स आहेत, सगळ्यांनी लोकांनी खिडक्या दरवाजे कायम बंद ठेवले आहेत. अगदी तिथे बंदिस्ती केलेली आहे आणि तिथल्या लोकांनी आता आवश्यक ती खबरदारी घ्यायला सुरुवात केलेली आहे, कारण सरकारकडनं काही होत नाही असं लक्षात येताच तिथल्या लोकांनी केलं. आपल्यासोबत बंदिश सेठ आहेत, या कबूतरखान्याचे समर्थक आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे. बंदिशजी, जैन समाजाबद्दल कोणताही अनादर नाही, जैन समाजाच्या प्रथा, रूढी, परंपरा या सगळ्यांबद्दल पुरेसा आदर राखून मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की एखाद्या विशिष्ट समाजानं केलेली मागणी ही जर इतरांच्या आरोग्यावर येत असेल तर ती मागणी चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही? बंदिश शेठजी, माझा आवाज तुम्हाला येतोय? हो, येतोय. हा, मी आता जो एक प्रश्न विचारला की जैन समाजाच्या रूढी, परंपरा आणि सगळ्या संस्कृतीबद्दल पुरेसा आदर राखून मला हा प्रश्न विचारायचा आहे की जैन समाजाने असा मोर्चा काढणं, एक प्रकारे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणं हे तर आहेच, मात्र जर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर अशी धार्मिक दंडेली करणं कितपत योग्य वाटतंय? नाही, पण कोर्टामध्ये अजून काय पण ह्या विषयामध्ये निर्णय, फायनल निर्णय आलाच नाहीये ना. अजून निर्णय कुठे झाला ह्याच्यासाठी? नाही, या संदर्भात मी तुमच्या माहितीत भर घालू इच्छितो की कोर्टाने सर्वंकष विचार करून महापालिकेला काही दिवसांपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने रितसर प्रतिज्ञापत्र सादर केलं, आपल्या निर्णयाची मीमांसा केली आणि त्यानंतर सर्व बाबी लक्षात घेत कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. कोर्टानं आंधळेपणानं हा निर्णय दिलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही जो म्हणताय मुद्दा तो थोडासा तुमची गल्लत होते की कोर्टानं पूर्ण विचार करून हा निर्णय दिलाय. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की अशा पद्धतीनं कोर्टानं निर्णय दिलेला असताना आणि सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं असताना
विधिमंडळात या संदर्भात चर्चा झालेली असताना आणि लोकांचा विरोध असताना एका विशिष्ट समाजानं याला विरोध करणं हे कितपत योग्य वाटतंय? नाही, लोकांचा विरोध आहे ना, ते त्याच्यामुळे नाहीये ना. अजून तर काय आमची 7 तारखेची डेट आहे कोर्टमध्ये, अजून फायनल निर्णय कुठे झाला आहे? अजून 7 तारखेची डेट आहे, 7 तारखेला आमची हिअरिंग आहे, अजून बाकी येते. बरं, तांत्रिकदृष्ट्या तुमचा मुद्दा आपण ग्राह्य धरू. हा, बोला. फक्त जैन समाज ह्याच्या संघटना नाहीये, सर्व लोक ह्याच्या संगती आहे. सर्व आता म्हणजे सर्वांकडे, सर्व संतांबरोबर पण आमची गोष्ट चालून राहिली आहे. ते पण बोलून राहिले की नाही व्हायला पाहिजे. ते लोक पण सांगणार आता सर्वांना की कसं होणार, पुढे काय होणार आहे ते. फक्त जैन समाजचा प्रश्न नाहीये, तिथे टाकणारे पूर्ण आपला हिंदू, जे आपण हिंदुस्थानमध्ये जन्म झालेला आहे ना, हिंदुस्थानची प्रत्येकची संस्कृती अशी आहे की आपण सकाळी आहे ना, म्हणजे कोणाच्या पण घरी सकाळी पहिले जे आपण चपाती काढते ना, ते गायची चपाती असते. ते आपले संस्कार आहे, आपला ते दुसऱ्याला देऊनच नंतर आपण खायचे आपले संस्कार आहे. नाही, बंदिश शेठजी, तुमचा मुद्दा, तुमचा संस्काराचा मुद्दा मला अजिबात मान्य नाही, अशातली गोष्ट नाही. आम्हाला तो मान्य आहे आणि पूर्णतः त्याचा आदर ठेवून. पण जर सार्वजनिक ठिकाणी या कबुतरांमुळे काही श्वसनाचे रोग होऊन लोकांना आजार जडून जर त्यांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर हा अट्टहास कितपत योग्य आहे? म्हणजे मोकळ्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या प्रथा परंपरा पाळायला कोणाचाच विरोध नाही आहे. मी ते तुमच्या पण मी जबाब देतोय. आता माझ्या हातामध्ये आहे ना, RTI ची रिपोर्ट आहे नायर हॉस्पिटलची. त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलं आहे की या रोगामुळे जे काही पण डेथ रेशिओ होऊन राहिला ते नील आहे, नील, 0. आणि असे तर लई रिझन आहे की ते हे कबुतरामुळे काय पण होत नाहीये. ते नायर हॉस्पिटलच्या RTIच्या रिपोर्ट 24/7/2025च्या. बरं, या संदर्भात आपण तांत्रिक माहिती घेऊया. पण मी आता या चर्चेमध्ये आशिष दामले यांना सहभागी करू इच्छितो. दामलेजी, तुम्ही हे सगळे मुद्दे ऐकलेले आहेत. राजकीय, मनीषाजी मी तुमच्याकडे येतो. राजकीय मुद्दे तर आपण ऐकलेच आहेत, तांत्रिक मुद्दे सुद्धा ऐकलेले आहेत. आणि आता बंदिश सेठ जे समर्थक आहेत कबूतरखान्याचे, त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात कोणताही आरोग्याचा धोका नाही. एक पक्षी तज्ज्ञ म्हणून, एक पक्षी अभ्यासक म्हणून तुम्ही यात काय मत मांडाल? माझं मत हेच आहे, सन्माननीय अवधूत वाघ आणि मनीषाताईंनी जे मत व्यक्त केलं त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. आपल्या देशामध्ये काय आहे, कुठलाही एखादा जो प्रकार सुरू असेल तो बंद करायचा म्हटल्यावर अस्वस्थता येते. त्याच्यामुळे या विशिष्ट समाजामध्ये अस्वस्थता आली आहे, ती आपण समजून घेऊया. पण एकंदरीत पक्षी जीवन आपण पाहिलं, पक्षी शास्त्राकडे जर नीट आपण लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या एकूण आहारामध्ये धान्य स्वरूपाचं किंवा बीज स्वरूपाचं जो आहार आहे त्याची टक्केवारी अगदी 10 ते 20% राहील. त्यांचं नैसर्गिक खाद्य हे कीटक आहे जवळपास सर्वच पक्ष्यांचं. आणि त्यांना आपण एक मानवता म्हणून थोडेफार खायला देत असू, ते ठीक आहे. पण त्यांनी झालं असं आहे की मुंबई शहरामध्ये असणाऱ्या कबुतरांमध्ये पिढी दर पिढी एक असा बदल आलाय की त्यांनी आपलं नैसर्गिक खाद्य सोडून दिलंय अगदी. आणि ही कृती कधी पण निसर्गाच्या विरुद्धच राहील. बरोबर. आणि याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की एकाच स्पेसीसची संख्या वाढली तर निश्चितपणे दुसरे जे पक्षी आहेत त्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे. म्हणजे मुंबई शहरात फिरताना आपल्याला दिसतं आपले वेडेर रघु असतील किंवा वटवटे, बुलबुल हे पक्षी आपल्याला दिसत नाही. अगदी फार उपनगरात तिकडे पुढे जावं लागतं जंगलाकडे. इथे फक्त कावळे आणि कबुतरांची संख्या वाढली आहे. हे निश्चितपणे निसर्ग चक्राच्या विरुद्ध होत आहे. म्हणजे हे मान्य केलं पाहिजे. आता प्रश्न राहिला, ज्या समाजाला असं करावं वाटतं की आपण काहीतरी मदत करावी तर ती त्यांची भावना नक्कीच चांगली आहे, त्याचा आपण आदर केला पाहिजे. पण त्यांना थोडेसे दुसरे मार्गही सांगितले पाहिजे की एकाच पक्षाला अशा प्रकारे अनैसर्गिक खाद्य देणं हे त्यांच्यासाठीच चांगलं नाहीये. तुमच्या भावना खूप चांगल्या आहे निश्चितपणे, पण त्यांना आपण एकच खाद्य जे देतो आहोत ते काही त्यांचा पूर्ण आहार नाहीये. ती त्यांच्यामध्ये अनैसर्गिकरित्या झालेला बदल आहे. आणि कोणतीही गोष्ट अशी अचानक स्वीकारणं समाजाला जड जातं. काही वर्षापूर्वी पंचमीच्या दिवशी गारुडी नाग घेऊन यायचे. आपल्याला माहित नव्हतं समाजाला की ते दूध पिणं हे त्यांचं नैसर्गिक हे नाहीये, अन्न नाही. 2-2, 3-3 महिने त्या साप नागांना कोंडून ठेवलं जायचं, अन्न पाणी दिलं जायचं नाही. त्यामुळे जे काही तुम्ही समोर ठेवलं ते पिऊन घ्यायचे. अगदी ते कोका कोला आणि पेप्सी कोलाही पिऊन घ्यायचे, इतकी उपाशी असायचे आणि नंतर ते मरायचे.
आता हा जो प्रश्न आहे याचा सर्वंकष विचार केलेला आहे. आता म्हणजे मनीषा त्यांनी तर त्याच्यावर सखोल अभ्यास केलाय. मी त्यांच्या मताशी सहमत आहे की आणि माझी जैन समाजाला पण विनंती आहे, दुसरे अनेक मार्ग आहे. एकाच पक्षाचं संवर्धन करणं म्हणजे सेवा नाही. अनेक पक्षी आज दुर्मिळ होत आहेत. तुम्ही त्यामध्ये आपला सहभाग देऊ शकता. तणमोर आहे, मारडोक आहे, गिधाडांची संख्या कमी होते. या गोष्टीकडे पण म्हणजे आपल्या सेवेचं माध्यम थोडंसं बदलावं आणि हा विषय समजून घ्यावा. कबूतरखाने बंद केले यांनी आमच्या भावना दुखवल्या, ठीक आहे, म्हणजे याच्याशी सहमत आहे आपण. पण माझी त्यांना पण विनंती आहे की निसर्गातील विविध घटकांची आपण सेवा करत आहात मानवतेच्या यांनी, तर तो अधिक व्यापक स्वरूपात करा. एकाच कबूतर या पक्षापर्यंत न थांबता आपण आणखीन आणि सर्वांनीच मिळून म्हणजे राजकीय पक्ष असेल, माध्यम असतील, आपले प्रसिद्धी माध्यम यांनी मिळून आता याच्यावर विचार करावा आणि नवीन याचे मार्ग मोकळे करावे असं माझं मत. अगदी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आणि मी यात माझी माहिती घालू इच्छितो. कारण मी ज्या ठिकाणी नवी मुंबईत राहतो तिथे एक तलाव आहे, होल्डिंग पॉन्ड आहे. त्या तलावामध्ये माशांना खाद्य देण्याची रीग लागलेली असते. म्हणजे सकाळी ज्यावेळेला आपण वॉकिंगला बाहेर पडतो त्यावेळेला तिथं 5-5 किलोचं, मनीषाताई 5-5 किलोचं फरसाणाचं पोतं अक्षरशः त्या पाण्यात ओतलं जातं आणि फरसाण खायला घातलं जातं. माशाचं ते खरं तर नैसर्गिक खाद्य नाही आहे. कुठेतरी आपण याच सजीवांच्या अस्तित्वावरच घाला घालतोय या भूतदयाच्या माध्यमातून असं वाटतंय. पण माझा एक प्रश्न मनीषाताई तुम्हाला असा आहे की लोढांनी आता असा एक मुद्दा मांडलेला आहे की काही मोकळी ठिकाणं आहेत मुंबईमध्ये, आरे कॉलनी असेल किंवा रेसकोर्सची जागा असेल, अशा मोकळ्या ठिकाणी नवे कबूतरखाने उभारले पाहिजेत. आणि त्यांनी असं त्या पत्रात नमूद केलेलं आहे की आत्ताच मी एका कबूतरखान्याचं उद्घाटन करून आलेलो आहे. माझा प्रश्न हा आहे की ही जी राजकीय भूमिका रेटली जाते ही महापालिकेच्या तोंडावर जाणीवपूर्वक रेटली जाते. मला वाटलं हा मुद्दा असा येईल, परंतु मला एकदा मंगल प्रभात लोढा भेटले होते एका ठिकाणी. म्हणाले, मनीषा वो तुमने सवाल खड़ा किया इसमें विधान परिषद में, तो सब बंद करना चाहती हो क्या? तो मतलब बंद करना ही चाहिए मंगल जी, बहुत खराब बात है वो. तो वो एक ही रीजन नहीं है कि लोगों को लंग्स प्रॉब्लम होता है. मैंने कहा अगर 10 प्रॉब्लम है लंग्स का खराब होना तो उसमें से एक तो हम कम कर सकते हैं ना. एक प्रॉब्लेम आहे आणि एखाद्या पक्षाचं प्राण्याचं खाद्य काय आहे ते त्याला खायला द्या. आता जसं मला सांगा, सापाला लोक दूध देत होते नागपंचमीला, झालं ना बंद, झालं ना, हिंदूच होते ना. आता तुम्हाला दिसतंय कुठे? आता कडक नियम झाले. आता कोणी सापाला दूध देणे सगळे प्रकार बंद झाले. आणि त्या कोर्टाचा मी रेफरन्स वाचते की हे जे दादरचा पर्टिक्युलर कबूतरखाना फार हेरिटेज स्ट्रक्चर, एक ट्रॅफिक आयलंड आहे, त्याला हेरिटेज स्ट्रक्चर मध्ये टाकलं कोणी. आणि याच्यामध्ये बघा कोर्टाचं जी आता लेटेस्ट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये 6व्या पानावर जे लिहिलंय, द रिझन बिंग a concern was raised whether the facts and circumstances of the case it would be appropriate to remove the railings of the surrounding fountain where the kabutarkhana is being maintained and make the congested area open, available for traffic. It appears to be not in dispute insofar as Dadar Kabutarkhana is concerned. The metal fountain was gifted by Shri Velanji Ratanshi in 1933 to provide drinking water facility to public at large. However, later on appears that the same came to be converted to a place where the pigeons can be fed and original purpose of the fountain for which it was installed has faded. म्हणजे हा कशासाठी उभारला गेला होता हे फाउंटन, हे सगळं कोर्टाच्या 6 नंबर पानावर जी ऑर्डर आहे, पुढची तारीख आहे 7 तारखेला. परंतु मला सर्वांना हात जोडून विनंती करायची आहे, ज्या प्राण्याचं जे खाद्य आहे त्यांना ते खाऊ द्या. तुम्ही जे खाता, आपल्या घरात पण पेट्स असतात, तुम्ही त्यांना बिस्किट देणार, तुम्ही त्यांना वाटेल ते देणार, हे चुकीचं आहे. एक प्राणीशास्त्राची अभ्यासक, एक शिक्षिका, 35 वर्ष मी झुऑलॉजी हा विषय शिकवलाय. तुम्ही वाटेल ते खाऊ घालताय प्राण्यांना, ते त्यांच्या शरीराला घातक आहे. आपला कुठलाही धर्म असं सांगत नाही. हे सर्व धर्माच्या लोकांना मी हात जोडून विनंती करते की आपण थांबवूया. आपली जी धार्मिक भावना असतील किंवा प्रेम भावना असेल, ते वेगवेगळी माध्यम खूप अवेलेबल आहेत की ज्याच्यातून आपण हे करू शकतो. बंदी शेठजी, तुम्ही हे सगळे मुद्दे ऐकताय तरी सुद्धा अजूनही तुमची भूमिका हीच आहे का की हे कबूतरखाने सार्वजनिक ठिकाणी असलेच पाहिजेत? बंदीजी, कदाचित तुम्ही म्यूट केलेला आहे, तुमचा म्यूट ऑन कराल आणि त्यानंतर बोलाल.
हॅलो हॅलो. हा बोला, आवाज येतोय. माझा प्रश्न तुम्हाला प्रत्येक मुद्दे चालून राहिले ना, त्याच्यासाठी काय आपण ते काही पण जे म्हणतात ना की आपण 35 वर्षाच्या त्यांचे अभ्यास आहे ते बरोबर आहे, पण आमच्या इथे त्या लाखो करोडो वर्षापासून आहे ना कबूतरला आपण हेच दाणे टाकते. आज पण तुम्ही गुगल मध्ये सर्च करून बघेल ना तर कबूतरचा मुख्य आहार आहे ना ते अनाजच आहे. ते किडे ना ते वगैरे खातच नाहीये. दामलेंना काहीतरी तुमच्या या मुद्द्यावर आक्षेप आहे. दामलेजी. नाही, मी थोडंसं त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाचा आहार हा पूर्णपणे धान्याचा नाही आणि लाखो करोडो वर्ष वगैरे शक्यच नाही. मुंबई शहराचं तेवढं वय नाही. झालं असं की मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा लोक एकवटले व्यवसायासाठी आणि या गोष्टीसाठी, तर जैन समाजाचा बद्दल बोलायचं झालं तर त्यांना त्यांच्या धर्मातच आहे की विविध प्रकारे सेवा करायची अहिंसेच्या रूपाने आणि प्राणीमात्रांना क्षुधा शांती करायची. मुंबईसारख्या शहरामध्ये कबूतरच होते आणि त्या ठराविक ठिकाणी त्यांनी धान्य टाकणं सुरू केलं आणि तिथे कबूतर एकवटायला लागले. ठीक आहे, हे होता खूप जास्त झालं, हे मान्य केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही पक्षाचा आहार हा पूर्णपणे धान्य नाही, काही टक्क्यांमध्ये आहे. त्यांचा कीटक हाच मुख्य हे आहे, आहार आहे. आणि हे निसर्गचक्र अबाधित राखण्यासाठी निसर्गानेच केलेली रचना आहे. त्यामध्ये असं नाही आहे की यांचा आहार हाच आहे. त्यांना सवय झाली आहे. मी तेच म्हटलं की अनैसर्गिक रित्या झालेला हा बदल आहे. आणि तुम्ही आज म्हणजे बऱ्याचशा मंडळी मला भेटले त्यांच्या जैन समाजाचे की कबूतर मृत्युमुखी पडले. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की हे फक्त या कारणाने नाही मृत्युमुखी पडले, याला विविध दुसरे कारण आहे. त्यांना खायला नाही मिळालं तर ते उपाशी मरणार नाही, कारण त्यांना निसर्गाने पंख दिले आहे. कमी वेळात जास्त अंतर हे करण्यासाठी पंख दिले आहे. आणि त्याचा उद्देशच हा आहे की जास्तीत जास्त वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपला आहार मिळवायचा. आणि तो मिश्र आहार आहे. मनीषाताई जास्त व्यवस्थित सांगू शकतील. अगदी त्यांना पण मुद्दा मांडायचा. या एका मताशी त्यांच्याशी सहमत नाही. मनीषाताई, तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा आहे? हो, मला एक मुद्दा असा मांडायचा आहे. बघा, जेव्हा ट्रान्स हार्बर लिंक तयार होत होता, ट्रान्स हार्बर लिंक तयार, तिकडे फ्लॅमिंगोचं पॉप्युलेशन यायचं, त्यांचं ब्रीडिंग फीडिंग साईट होतं, बरोबर. रण ऑफ कच्छ मधून ते येत होते. आता जेव्हा ट्रान्स हार्बर लिंक तयार होत होता तेव्हा देखील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS तर त्यांनी पण याच्यावर अभ्यास केला की त्यांचं काय होईल, मग ते कुठे जातील. तर आपल्याला माहिती आहे की ते तिथे अजूनही येतात आणि त्यांचं आता स्थलांतर हे ठाण्याची खाडी, ऐरोलीच्या खाडी, इकडे आपले हे सगळे आता फ्लॅमिंगोज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे पक्षी स्थलांतरित होत असतात. आपण त्यांचं तरी सुद्धा तो ट्रान्स हार्बर लिंक तिकडे आपण मध्ये साऊंड बॅरियर्स लावले, म्हणजे तुम्हाला प्रगतीच्या बरोबर तुम्ही निसर्गाचं रक्षणही करण्याचा आपण प्रयत्न करतोच आहोत. पण मला असं म्हणायचंय की हे जे तुम्ही एखाद्या प्राण्याचं ओव्हर पॉप्युलेशन, मग तुम्ही निर्बीजीकरण करता कुत्रा मांजरांचं, ते पण तुम्ही करताच. जसं मी पतंग महोत्सवचं सांगितलं, लाखो पक्षी मरून पडतात, पतंग माणसं पण मरतात त्यांनी, तरी पण पतंग उडवणं आपली परंपरा आपण ते जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतोच संक्रांतीला. काही परंपरा जर आपल्या जीवावर उठत असतील तर त्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा अवधूत वाघ तुमच्याकडे येतो, कारण आता जो मुद्दा मांडला जातोय तो जरी तांत्रिक दृष्ट्या असला तरी यात राजकीय वास कुठेतरी येतोय असं विरोधकांना वाटतंय. मनसे तसा आरोप करते आणि सर्वसामान्यांचं म्हणणं असं आहे की कुठे ना कुठेतरी एक धार्मिक रंग दिला जातो आणि त्यामागे भाजप आहे. नाही, मला असं मुळीच वाटत नाही. मी भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून तुम्हाला सांगतोय की भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आज देवेंद्रजी करतात आहेत. त्यांच्याकडे सुदैवाने लॉ अँड ज्युडिशियरी सुद्धा आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला जे निर्देश दिलेले आहेत हायकोर्टाने, त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. गंमत काय होते माहितीये का, की जसं जसं विज्ञान सर्वकष होत आहे, नवीन नवीन शोध लागतात आहेत, त्यावेळी माणसाला सुद्धा आपण आपल्या परंपरांमध्ये काही करणाऱ्या ज्या चुका होत्या त्या चुका आपल्या लक्षात येतात आहेत. मी तुम्हाला सांगतो, हिंसा म्हणजे काय, एखाद्या मांसाहारी प्राण्याला जबरदस्तीने शाकाहारी खाऊ घालणं ही हिंसा नव्हे का. काही घरांमध्ये कुत्रे पाळतात आणि त्या कुत्र्याला
फक्त शाकाहारी पदार्थ भात भाजी आमटी खायला घालतात, ही हिंसा नव्हे का? कुत्रा हा शाकाहारी प्राणी आहे की मांसाहारी प्राणी आहे? त्याला आपण शाकाहारी बनवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याच्या नॅचरल हॅबिट्स आपण तोडून टाकणं. मांजरीला आपण शाकाहारी बनवणं म्हणजे तिची नॅचरल हॅबिट्स तोडून टाकणं, त्यांच्या निसर्गाने दिलेल्या त्यांच्या कार्याच्या विरुद्ध काम करणं म्हणजे हिंसा झाली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जिओ जिओचे जीवनम जसं आहे तसंच ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. त्यांनी प्राणी जात हे शब्द वापरलाय. फक्त माणसांसाठी नाही, माणूस आहे, पशु आहे, पक्षी आहे, कीटक आहे, मुंगी आहे, या सर्वांना एका चक्रामध्ये या विधात्याने टाकलेलं आहे आणि प्रत्येकाला आपापली कामं करू द्यावीत. एखादा पक्षी किंवा प्राणी जर आजारी असेल, त्याचा अपघात झाला असेल, तर त्याला आपण सांभाळणं किंवा त्याला रिपेअर करणं किंवा त्याचं औषधोपचार करणं यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांना फीड देऊन मला असं वाटतं की आपण फ्री बी ज्याला म्हणतो ना आपण राजकारणात, फ्री बी, त्या फ्री बी देऊन माणसांचं जेवढं नुकसान होतं तेवढं हे फ्री बी देऊन या प्राण्यांचं आपण नुकसान करत आहोत. आपण त्यांना मदत नाही तर आपण त्यांचा नाश करत आहोत. अवधूतजी, माझा प्रश्न तुम्ही वारंवार टाळताय. राजकीय दृष्ट्या जो मी प्रश्न विचारतोय तो तरी सुद्धा बंदिश सेठजी, हा जो मुद्दा आता मांडला जातोय राजकीय दृष्ट्या आपण गोष्टी बाजूला ठेवू, पण मुंबईकर म्हणून तुम्हाला मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी वाटत नाही का? धार्मिक भावना योग्य आहेत, धार्मिक भावनाचं पालन करणं हे आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे. पण त्याच्या काही विशिष्ट जागा असू शकतात आणि अशा क्राउडेड प्लेसमध्ये गर्दीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं धार्मिक स्वातंत्र्याची मागणी करणं हे एक प्रकारे इतरांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अन्यायकारक आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, ते बरोबर आहे. लोकांच्या स्वास्थ्य ते एकदम अगत्याची बाबत आहे. ते तर सर्वांसाठी अगत्याचीच आहे. सर्वांच्या स्वास्थ्य चांगलं असावे ते तर सर्व काळजी करतात. पण त्याच्यामुळे फक्त कबूतरच एक कारण आहे हे टार्गेट आपल्याला काही डोक्यामध्ये बसत नाहीये. आता तुम्हाला सांगतो मी, आता ते आपला आदित्य साहेबनी सांगितलं की ते कबूतर मरून राहिले, त्याच्यात दुसरं पण कारण आहे. असं लोकांचे जे लंग्स खराब होऊन राहिले ना, त्याचे पण लई कारण आहे. त्याच्यामध्ये पोल्युशन एक मुख्य कारण आहे. आज पूर्ण भारतमध्ये पोल्युशननी मरणाचा आकडा 16 लाखच्या वरती गेलेला आहे पर इयर. पोल्युशन मुळे मरणाचा आकडा, तर बिमार किती लोक होत असेल? तर असे तर लई कारण आहे लंग्स खराब व्हायचे की म्हणजे आता पोल्युशन वाढलाय, सर्व असं किती वस्तू वाढली की जे ते कारणाने लोकांचे लंग्स खराब होऊन राहिले. तर आपण त्याच्या दोष फक्त कबूतरवर टाकणार ना, कसं योग्य होते ते बाबत? पण बंदिश शेठजी, मला सांगा, मध्यंतरी एक हायकोर्टात, मनीषाताईंना काही बोलायचं मी त्यांच्याकडे जाणार आहे, पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मध्यंतरी हायकोर्टाने एका स्ट्रे डॉग्स म्हणजे भटक्या कुत्र्यांविषयी निर्णय देताना पिटिशनरला असं सुनावलं की तुम्हाला जर भटक्या कुत्र्यांची इतकी काळजी असेल तर तुम्ही तुमच्या घरात त्यांना आणून त्यांना खाऊ का घालत नाही, गल्ल्यांमध्ये जाऊन का त्यांना खाऊ घालताय आणि त्यांची पैदास वाढवताय? तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर कबूतरखाने इतके प्रिय असतील तर आपल्या घराजवळ एखादा कबूतरखाना का करू नये, म्हणजे किंवा तशी एखादी स्वतंत्र सोय तुम्ही व्यक्तिगत स्वरूपात का करत नाही? त्यासाठी तुम्हाला महापालिका किंवा सरकारचा आधार का लागतोय? आम्हाला त्याच्यासाठी सरकारचा अधिकार की त्याची गोष्ट नाही. आपण कुठल्या पण भिक्षुकला काय पण भिक्षा देणार तर त्याला घरी थोडी घेऊन जाणार. आणि हे तर पक्षी आहे, ते तर त्याच्या नैसर्गिक अधिकार आहे की तो तशा त्या पद्धतीने खुल्यामध्ये ते स्वतः जायला पाहिजे. आपण त्याला कंट्रोल करणार नाहीये ना. आपण आपल्या घरामध्ये जाऊन पण पाळू शकते, नाही पाळू शकत असं नाहीये, पण त्याच्या मौलिक अधिकार आहे ते नॅचरल वातावरण मध्ये आहे आणि त्याचे नॅचरल वातावरण जाणार. आपण कोणी भिकारीला काही भिक्षा देणार तर त्याला घरी थोडी घेऊन जाणार आपण. पण तुमचं असं म्हणणं आहे की हे कबूतर मुंबईमधली जी आहेत, कबूतरखाना असेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणची, ती सगळी फक्त या एका कबूतर प्रेमींनी दिलेल्या धान्यावरच अवलंबून आहेत आणि तुम्ही जर धान्य बंद केलं तर ही सगळी मरून जातील? नाही, 100% धान्य नाही दिलं तर ते मरूनच जाणार आहे. आणि पाणी पण नाही, धान्य पण नाहीये, काय पण नाही तर मरून जाणार ना. बरं मनीषाजी, तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा आहे? मला हे म्हणायचं होतं की श्वसनाचे रोग मे बी वन ऑफ द रिझन्स कबुतरांची विष्ठा आणि त्यांची पिसं असतील. बाकी 10 कारण आहेत. व्हेहिक्युलर पोल्युशन आपण कमी करण्यासाठी आता ईव्ही गाड्यांना प्रमोट करतोय. हा मनुष्याने केलेला बदल आहे ना. म्हणजे आपण एक कारण कमी करतोय. आपण जास्ती झाडं लावण्याचा प्रयत्न करतोय, कार्बन क्रेडिट आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर माझं काय म्हणणं, आता पीओपी गणपती
हे पण ह्याच्यावर किती चालू आहे की हळूहळू कुठेतरी हे पीओपी गणपती बंद करून शेवटी लोकांनी शाडूच्या मातीचे गणपती आणावे का, प्लास्टिकचा वापर कमी करावा का, हे सगळं पर्यावरण रक्षणासाठी आहे. तर मला असं वाटतं की अनेक मार्ग आहे की ज्यामुळे तुम्ही प्राण्यांची सेवा करू शकता. हा एकच मार्ग नाहीये. तुम्ही स्वतः सगळे आपण धार्मिक आहोत, आपण सगळे हिंदू कुठल्या ना कुठल्या धर्माला आपण बिलॉंग करतो आणि आपण ते फॉलो करतो. पण आपल्या परंपरेमध्ये काहीतरी चूक असेल किंवा मधल्या काळात कोणीतरी बदलून टाकली असेल, बरोबर, पण ती रेक्टिफाय करायला पाहिजे. बरोबर. आपण जसं दहीहंडीचं उदाहरण घेतो की मधल्या काळात दहीहंडीमुळे अनेक गोविंदांचे जीव धोक्यात आले होते आणि त्यावर शेवटी उपाययोजना करण्यात आल्या. संस्कृती आपल्या जागी आहे आणि त्या संस्कृतीचं पालन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र त्यामुळे जर एखाद्याच्या जीवावर बेतत असेल तर त्याचा विचार नक्कीच केला पाहिजे. आशिष दामलेजी, मला तुम्हाला एक तांत्रिकदृष्ट्या प्रश्न असा विचारायचा आहे की यांचं म्हणणं असं आहे की कबूतर हे फक्त आपल्याच अन्नावर अवलंबून नाही आहे किंवा मुंबईकर जे दाणे टाकतायत, पक्षीप्रेमी जे दाणे टाकतायत त्याच्यावर अवलंबून नाही आहे. आणि तुम्ही आता तो तांत्रिक मुद्दा मांडला सुद्धा की कबुतराची स्वतःची अशी ठेवण आहे की त्यांना म्हणजे कुठल्याही सजीवाला स्वतःचं अन्न शोधण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी निसर्गानंच दिलेल्या आहेत. अशा वेळेला हे कबूतरखाने जर इथे नसतील तर यात काय पर्याय असू शकतो की धार्मिक भावना पण त्यांच्या कायम राहतील आणि दुसरीकडे तांत्रिकदृष्ट्या या गोष्टी बाहेर सुद्धा, शहराच्या बाहेर किंवा मानवी वस्तीपेक्षा लांब जातील? याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की एखादी जी प्रथा परंपरा चालू असते ती आज अचानक बंद करायची म्हटली तर अस्वस्थता येते. हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे मी जी मंडळी कबूतरखान्याचे समर्थक आहे आणि जे या विषयावर तावाने आपल्याशी भांडतात आहे तर मला त्यांच्याविषयी अजिबात नाराजी नाही, कारण तो एक मानवी स्वभाव आहे, तो व्यक्त होणार. माझ्या मते कबूतरखाने बंद करणारा जी मंडळी आहे त्यांच्यात आणि यांचा संवाद असावा आणि सेवेचे दुसरेही माध्यम आहे हे त्यांना पटवून द्यावे. दुसरी गोष्ट की आता कबूतरखाने बंद केले, त्यांना दाणे टाकणं बंद केले तर कबूतर काय करतील, ते कुठे जातील, तर त्यांना पंख दिलेले आहे, मिश्र आहारी आहे, ते स्थलांतर करणार. काही पक्षी हजारो किलोमीटर वरून ठराविक याच्यासाठी स्थलांतर करतात. तसेच हे पक्षी आपले स्थानिक स्थलांतरित पक्षी असतात, म्हणजे एक 50-100 किलोमीटर मध्ये ते फिरणार आणि आपलं अन्न मिळवणार. माणसांनी दिलं नाही म्हणून कोणताही पक्षी मरणार नाही. फक्त माणसाचा हा जो हट्ट आहे की आम्हीच खाद्य देऊ आणि आम्हीच त्यांचं संवर्धन करू, तर माझ्या मते हा थोडासा अट्टहास होईल आणि आपण निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करतोय, नकळतपणे हस्तक्षेप होतोय. ऍक्च्युअली करायचं चांगलंच आहे, पण हे त्या मंडळींच्या लक्षात येत नाहीये की हे आपण अनैसर्गिक कृत्य होत आहे. आणि प्रत्येकच गोष्ट कालांतराने अभ्यासातून जेव्हा काही गोष्टी लक्षात येतात तेव्हा आपण बदल करत असतो. याहीपूर्वी आपण अशा अनेक प्रथा परंपरा बदलल्या आहेत, तर त्यामुळे ते आता बदल करण्याची वेळ आली आहे. आणि कबूतरखान्याचा प्रश्न मग आता हे कबूतरखाने नवीन कुठे दुसरीकडे तयार करावे का, मला वाटत नाही याची आवश्यकता आहे. ते पक्षी आहे त्यांना मुक्तपणे आभाळात भरारी घेऊ द्या. हेच निसर्गाने त्यांना दिलेलं आहे. ते आपलं अन्न शोधतील आणि हे निसर्ग चक्र अगदी व्यवस्थित चांगलं सुरू राहील. तरीही पक्ष्यांची सेवाच करायची असेल तर मी ज्याप्रमाणे मगाशी नमूद केलं की नष्ट होणारे जे पक्षी आहेत त्याच्या संवर्धनाच्या मोठ्या प्रमाणावर मोहिमा चालू आहे. तणमोर असेल, गिधाड असेल, त्या संवर्धनात यांनी सहभाग ऐतिहासिक पाऊल राहील. आणि आपला महाराष्ट्र कायमच चांगल्या प्रथा परंपरा सुरू करण्यामध्ये अग्रेसर आहे. यांनी पुढाकार घ्यावा आणि नवीन सेवेचे मार्ग सुरुवात करायची. जशा गोशाळा आहेत तशा पद्धतीनं पक्षी शाळा किंवा इतर काही पर्याय निवडता येतील का किंवा निर्माण करता येतील का ते पाहणं महत्वाचं असेल. या चर्चेची मी सांगता करताना दोन राजकीय आपल्या बरोबर ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यापासून करणार आहे. एक शेवटचा प्रश्न अवधूत वाघजी तुम्हाला आणि मनीषाताई तुम्हाला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेण्याचं नियोजन केलेलं आहे, त्या संदर्भातली बैठक असणार आहे. यात आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत जी मागणी केली जाते आहे तिथे कुठेतरी राजकीय दृष्ट्या त्या मागणीचा इश्यू केला जाऊ शकतो. ही बाब लक्षात आल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत काही आपले मुद्दे मांडणार आहात का अवधूत वाघजी?
पहिली गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अतिशय उच्च विद्याभूषित आहेत आणि त्यांना या सर्व प्रश्नांची जाण आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉ अँड ज्युडिशरीज त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना हा सगळा विषय माहिती आहे. आणि मला आठवतं, आणि तुम्ही वाटल्यास विचारू शकता मनीषाताईंना, मनीषाताईंनी स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय आधी उपस्थित करून त्यांना या सर्व प्रश्नांची माहिती दिली होती. मनीषाताईंनी विधान परिषदेमध्ये ज्यावेळी हा विषय उपस्थित केला त्यावेळी त्याला उत्तर ज्यावेळी देण्यात आलं त्यावेळी सुद्धा ते सरकारचं उत्तर होतच आणि ते रेकॉर्डमध्ये. तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींची माहिती असल्यामुळे कुठचाही निर्णय घेण्यापूर्वी एक लोकशाहीमध्ये प्रथा आणि परंपरा आहे की सर्व लोकांना एकत्र घ्यायचं आणि एकमताने सर्वांना सुखावेल असा निर्णय घ्यायचा. मला 100% खात्री आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असलेलं हे सरकार सर्वांना संतोष होईल असाच निर्णय घेईल. प्राणीशास्त्रज्ञांना, प्राणी संशोधकांना, प्राण्यांना, प्राणी हिताची जाणीव ठेवणाऱ्यांना, त्या कबूतरखान्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना आणि सर्वांनाच, इव्हन या कबुतरांच्या धुळीपासून त्रास झालेल्या रोग्यांना सुद्धा चांगला वाटेल असाच निर्णय घेतला आणि लोढांना सुद्धा चांगला वाटेल असा निर्णय घेतील अशी आपण अपेक्षा करूया. मनीषाताई, चर्चेचा शेवट करताना तुमच्या एका मुद्द्याने शेवट करूया. नाही, मला असं वाटतं याला अजिबात राजकीय रंग द्यायला नको. मंगलप्रभात लोढा यांनी जरा प्रगल्भ होऊन, मी त्यांना स्वतः पण याच्यावर वैयक्तिक देखील चर्चा केलेली आहे, परंतु अर्थातच त्यांच्यावरही त्यांच्या लोक असतील, त्यांच्या मतदारसंघातली लोक असतील, त्यांच्या धर्मातली लोक असतील, तर निश्चितच त्यांना त्यांचं ऐकावं किंवा म्हणजे ज्याला म्हणतात ना, आता कळतंय पण वळत नाही असं बरेचदा होतं. मला असं वाटतं मंगलप्रभात लोढा हे देखील, कारण शेवटी आपण कोर्टाच्या निर्णयाला बांधील आहोत आणि याच्यामध्ये धार्मिक रंग आणू नये, कारण धार्मिक आणि राजकीय बोलायला भरपूर आपल्याकडे विषय आहेतच, पण निदान जिकडे माणसाच्या जर का जीवावरच काहीतरी बेतत असेल तर नक्कीच त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. मनीषाताई, तुमची अडचण मी समजू शकतो. मित्रपक्षाच्या नेत्यांनी केलेली ही मागणी आहे. मगाशी मी कबूतर तुम्ही लाईट नोटवर माझी कमेंट घ्या, तुम्ही त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, पण मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी तांत्रिक दृष्ट्या विचार झाला पाहिजे आणि त्यातून म्हणजे एखाद्याच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा किंवा एखाद्याच्या धार्मिक भावनांवर कमेंट करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. तसाच एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर आपल्या कुठल्या तरी रूढीमुळे घाला येऊ नये याची दक्षता सुद्धा घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि तशी दक्षता घेतली जाईल अशी अपेक्षा करूया. कायद्याला आपलं काम करू द्या, त्याचबरोबर आपल्या भावनांना इतर कशा माध्यमातून आपल्याला पुढे नेता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे. कुठेतरी या मुद्द्याला धार्मिक रंग दिला जातोय का, वोट बँकेचं राजकारण केलं जातंय का, अशी एक चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे. त्यामुळे अशी चर्चा पुढे वाढू नये याची दक्षता सुद्धा राजकीय पक्षांनी घेण्याची गरज आहे. या सगळ्या चर्चेमध्ये आपण चौघेही जण सहभागी झालात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतो. बघत रहा NDTV मराठी.